आजकल के टेक्नोलॉजी वर्ल्ड में इम्पॉर्टेंट है। ऐसे हो ही नहीं सकता कि चाइल्ड इज इन 5th स्टैंडर्ड और 5th स्टैंडर्ड तक उसको हमने मोबाइल ही नहीं दिया, वो पीछे रह जाएगा कहीं ना कहीं। कहीं ना कहीं उसके फ्रेंड्स रिसर्च कर रहे हैं, नए नए प्रोजेक्ट्स बना रहे हैं और इसको वो आइडियाज़ नहीं मिल रहे, या फिर इसको बात करने के लिए कोई है ही नहीं। अडल्ट्स दोनों काम पे जा रहे हैं, दोनों के पास टाइम नहीं है, इसको एक वर्ड का मीनिंग चाहिए, इसको नहीं समझ में आ रहा, तो वो ऐसे थोड़ा पीछे रह जाते हैं। बट इम्पॉर्टेंट है देना, इम्पॉर्टेंट नहीं भी है कि हम लोग थोड़ा उसको कंट्रोल करें। तो वो कैसे कंट्रोल करें उसका बहुत ही क्या बोलते हैं, बहुत सारे वेज है। अगर वो बात करने लगेंगे तो एक और वर्कशॉप हो जाएगा उसके ऊपर। बट ओनली वन थिंग आई वांट टू से, ये सोचिए कि वो मोबाइल क्यों यूज़ कर रहा है, क्योंकि वो उसको इंटरेस्टिंग लग रहा है। अपने लाइफ से ज़्यादा वो मोबाइल में जो है वो उसको ज़्यादा इंटरेस्टिंग लग रहा है, इसीलिए वो देख रहा है। तो उसके आजू बाजू का सराउंडिंग इतना इंटरेस्टिंग बनाइए कि वो खुद ब खुद बोले मुझे मोबाइल नहीं चाहिए, मुझे जाना है खेलने। सो दैट इज़ वन थिंग। और उस पर बहुत सारे डिटेल्स है, लेकिन वो हम किसी और वर्कशॉप में बात करेंगे। इलेक्ट्रिसिटी बिल नहीं भरा है, अभी तुरंत भरो नहीं तो कट हो जाएगा। आपका क्रेडिट कार्ड का बिल ड्यू है, अभी तुरंत भरो नहीं तो वो इंटरेस्ट डबल हो जाएगा। ऐसे सब आपको डराने के लिए भेजते हैं। एंड द मैसेज कम्स, अगर आपका बैंक HDFC है तो मैसेज कम्स फ्रॉम HDCF। सिर्फ एक वर्ड इधर से उधर करते हैं, हम लोग डर के मारे या बिजी शेड्यूल की वजह से क्लिक करते हैं और our mobile gets hacked. So this is first scam, that is through links. Okay, now ma'am will tell in मराठी ज़्यादा अच्छे तरीके से समझाने के लिए मराठी में एक बार को बोलेंगे। जसं मॅमने आपल्याला मगाशी सांगितलं, आता डिजिटल युगामध्ये पण वावरत असताना आपल्याला मोबाईल, व्हॉट्सॲप या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत अगदी यूज टू झाल्या आहेत, आपल्याला अगदी दैनंदिन जीवनात लागतात. पण त्याचा वापर करत असताना नक्की आपण त्याचा वापर करतोय तर अवेअरनेस ठेवून वापर करतोय का, म्हणजे आपण जागरूक आहोत का हे सगळं करत असताना. बऱ्याच वेळेस आपण मैत्रिणींचा एक ग्रुप असतो, किटी पार्टीचा असेल, विशी ग्रुप असेल, तर त्या ग्रुपमध्ये बरेच वेळेस असं असतं की ह्या तनिष्क गोल्ड ज्वेलरीच्या याच्यातनं तुम्ही हे जे काही करणार आहात तर तुम्हाला मिळणार. आणि काय होतं ना, बायका शॉपिंगच्या वेड्या म्हणजे असं म्हटलं जातं. आता पुरुष मंडळी इथे आहे तर ते समजू शकतात. आणि जसं आपण म्हणतो ना की आपण अनावधानाने, नॉट पर्पजली पण अनावधानाने काय करतो, आपण त्या लिंकला क्लिक करतो. पण कदाचित ती लिंक जी काही आहे ती चुकीच्या पद्धतीने पाठवली गेली आहे आणि ती लिंक आपल्याला त्या ठिकाणी घातक ठरू शकते. जसं आता मॅमने उदाहरण दिलं की तुम्हाला HDFC बँकचं, असंच महावितरण जे काही आहे, विद्युत महावितरण, या ठिकाणी मला माझा स्वतःचा अनुभव मी आपल्यासोबत शेअर करू इच्छिते. कॉल आला की त्या कॉलमध्ये सांगितलं की तुमचं त्या ठिकाणी बिल पेड केलं गेलेलं नाहीये. इमिजिएट मी तो कॉल ठेवल्यानंतर तो नंबर ब्लॉक केला. ब्लॉक केल्यानंतर अशाही पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकतं. ही जागरूकता कुठेतरी माझ्यामध्ये होती किंवा ते अवेअरनेस माझ्यामध्ये कुठेतरी होतं, तर इमिजिएट मी तो नंबर ब्लॉक केल्यानंतर माझ्या त्या पुढच्या गोष्टी ज्या काही घडणार असतील, म्हणजे बँक लिंक, अकाउंट जे काही आपलं त्या ठिकाणी लिंक असतं, तर ते होऊ शकलं नाही. तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात, पण त्या किती घातक असू शकतात याचं आपल्याला कल्पना असणं आणि अवेअरनेस असणं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. जे आज आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत, जसं आता मॅमने उदाहरण दिलं, डिजिटल युगात वावरत असताना या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही करणार आहात हे सांगण्यामागचं तात्पर्य जे काही आहे, तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या पद्धतीने घडू नये. शिवाय आपली मुलं, बरेच पालक असं म्हणतात, मला येत नाही एवढं माझ्या मुलाला आहे. मोबाईल हातात दिल्यानंतर मला एवढी माहिती नाही, पण मुलाला मात्र सगळीच माहिती आहे. कारण आताचे डिजिटल युगातली ही मुलं आहेत, कदाचित आपल्यापेक्षा त्यांना त्यांचं ज्ञान जास्त आहे. पण ते ज्ञान असताना ते ज्ञान चुकीचं आहे की बरोबर आहे त्याचीही माहिती आपल्याला पालक म्हणून असली पाहिजे, जेणेकरून आपलं